स्वतःला असे बदला की लोक तोंडात बोट घालतील. जीवनात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण सतत ठसठसत राहतात. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. लक्षात ठेवा, अपेक्षा हेच दुःखाचं मूळ कारण आहे. समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा गुंतून नाही राहता येत. प्रार्थना कधीही वाया जात नाही, फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते. लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते देखील गमावून बसतात. जीवनात स्वतःला महत्त्व द्यायला शिका. आधी स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं सदैव तुमच्या हातात आहे. आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचं असतं तेच पुन्हा पुन्हा आठवत राहतं. आयुष्यात यश मिळवण्यासाठी तुम्ही जर प्रयत्नच केले नाहीत तर नशिबाला दोष देण्याचा देखील तुम्हाला काहीही अधिकार नाही. ही गोष्ट माणसाने नेहमी लक्षात ठेवायला हवी की उंच उडण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्ष्यांना असते. माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढीच त्याची झेप जास्त उंच जाईल. आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. मानवी स्वभाव समजणं खूप अवघड आहे. माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार बदलत असतो. जर एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला देखील तयार आहे, पण जशी वेळ बदलते तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा, सगळं काही बदलणार आहे, कारण बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुलं वाहता, फळं वाहता, न दिसणाऱ्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली की मात्र शंका उपस्थित करता की हे काम मला जमेल का. ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं तिथे कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाचीच इच्छा नसते. त्यांनी केवळ उपचार म्हणून तुम्हाला तिथे बोलवलेलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कधीही कमी करून घेऊ नका. अशा ठिकाणी कधीही जाऊ नका जिथे तुम्हाला बोलवलं नसेल. अशाने तुम्ही स्वतःचं महत्त्व कमी करत आहात. काही गोष्टी न मिळण्यानेच आयुष्यात समाधान प्राप्त होत असते. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नये. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसाठी आपले असाल, महत्त्वाचे असाल, तर ती व्यक्ती स्वतः तुम्हाला सर्व काही सांगेल. आयुष्यात कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त आर्थिक मदतीची विचारणा करा. ताबडतोब तुम्हाला त्या माणसाचा खरा स्वभाव माहिती होईल. माणसाला नेहमी तीच माणसं हवी असतात जी त्याची नसतात. ज्या माणसांनी आपल्याला हलकी वागणूक दिलेली असते आपण त्याच माणसांना पुन्हा पुन्हा आयुष्यात स्थान देतो. अशाने माणसं आपल्याला गृहीत तर धरतातच, पण आपल्याला महत्त्व देणंही बंद करतात. त्यामुळे अशांना महत्त्व देणं तुम्ही बंद करा. आयुष्यात फक्त चांगले विचार महत्त्वाचे असतात हे एवढंच लक्षात ठेवा. आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कोणालाच परत मिळत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला सोडून गेलेल्या माणसांना कधीही दोष देत बसू नका. उलट जीवनामध्ये असं काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत आहेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक व्यक्ती फुलं विकत घेऊन आनंदी होत असते तर दुसरी व्यक्ती फुलं विकून आनंदी होत असते. मोठ्या आणि आदरणीय व्यक्ती त्याच असतात ज्यांना भेटल्यावर आपल्याला आपल्यातल्या कमतरता न दिसता आपल्यातल्या सकारात्मक गोष्टी दिसू लागतील. तुम्ही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी की सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्धसुद्धा करावं लागतं. तुमच्या जीवनातून जेव्हा तुमच्या जवळची माणसं तुमच्यापासून लांब जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. काही लोक केवळ त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्याजवळ येत असतात. मतलबी माणसं गरजेच्या वेळी तुमच्याजवळ येतात आणि विचारपूस करतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण होताच तुमच्याशी संवाद साधणंसुद्धा बंद करतात. अशा लोकांना ओळखा आणि त्यांच्यापासून लांब राहायला शिका. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसांच्या पाठी सारं जग उभं असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो. आयुष्यात
जेव्हा लोक तुम्हाला मागे खेचायला लागतील तेव्हा समजून जा तुम्ही आता अशा यशाच्या अगदी जवळ पोहोचलेले आहात. कारण जेव्हा तुम्ही यशाच्या अगदी जवळ पोहोचलेले असतात तेव्हाच लोक तुम्हाला मागे खेचायला येतात. साधी माणसं नेहमी फसवली जातात कारण ती चुकीच्या माणसावर विश्वास ठेवतात. आयुष्यात साधं सरळ असणं वाईट नाही, पण जर तुम्ही फसवले जात असाल तर वेळीच सावध व्हायला हवं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मिराज रेसिपी अँड ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ते अगदी निःशुल्क असतं. अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी ऐकण्यासाठी तुमचे बेल आयकॉन ऑन ठेवा, जेणेकरून तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.